मंडळी, आता ऋषी आणि कमळीच्या लग्नाला चक्क नयनतारा करणार का सपोर्ट? तर दुसरीकडे मात्र कमळीने सर्वांसमोर घातलेली असती कमळीला लग्नाची मागणी. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपल्या ऋषीने सर्वांसमोर आपल्या कमळीला प्रपोज केलेला असतो आणि कमळीच्या आईला देखील ऋषी विचारतो आणि सांगतो की याच्या अगोदर मी तुमच्यासोबत साधना मावशी म्हणून बोललो होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं पण होतं की माझं कमळीवरती किती प्रेम आहे आणि मी तुम्हाला आत्ता पण सांगतो तुम्ही कमळीची आई म्हणून, तर माझं कमळीवरती खरंच खूप प्रेम आहे. मी तिची खूप काळजी घेईल. भलेही माझ्या आईला कमळी आवडत नाही, पण माझं तिच्यावरती एवढं प्रचंड प्रेम आहे की मी तिच्यावरती तसाच प्रेम करत राहील शेवटपर्यंत. त्याच्यामुळे काहीच तुम्ही काळजी करू नका. म्हणजेच हे सगळं कमळीला समजतं आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यांना असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट एकदम गोड होईल. पण मित्रांनो, दुसरीकडे नयनताराला समजतं की ऋषीने मला फसवलंय. ऋषी त्या कमळीच्या नादी लागून तिच्या गावाला गेलाय आणि ऋषीने माझ्यासोबत एवढं मोठं चीट केलंय. त्याच्यामुळे नयनतारा प्रचंड चिडलेली असते. नयनतारा म्हणते की आता मी त्या ऋषीला तर सोडणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला ती सोडणार नाही. पण दुसरीकडे आता ऋषीने निर्णय घेतलेला असतो की काही जरी झालं तरी कमळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो तिची साथ देईल. तिच्या प्रत्येक स्वप्नांच्या पाठीमागे तो उभा राहील आणि तिच्या कोणत्याही संकट आलं तरी त्या संकटासोबत देखील कमळीसोबत तो कायमचा उभा राहील, हे त्याने कमळीच्या आईला सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर कमळीची आई देखील तयार झालेली असते. पण आता कमळीच्या मनात नेमकं काय चाललंय? तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की त्यांची मोठी नात आणि त्यांची सून ही दोघे देखील जिवंत आहेत. ते म्हणजेच ते आता लवकरात लवकर तिला भेटतील असं तिला वाटत असतं. याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी घडल्या, तुम्ही पाहिलं असेल, आणि त्या सगळ्या गोष्टी मात्र कामिनीने फेटाळून लावलेल्या असतात. आपण कामिनी एक गोष्ट विसरलेली असते की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कमळीची चौकशी करण्याच्या पाठीमागे, कारण तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला आधी संशय आला होता की कमळी खरंच राजेंची मुलगी आहे का काय हे पाहायचं होतं, पण तिने अजूनपर्यंत तसं केलेलं नसतं. म्हणजेच कामिनीने एक चूक केलेली असते, ती म्हणजे सगळ्यात भारी झालेली असते कमळीच्या आयुष्यासाठी. कारण की जोपर्यंत कामिनीला हे सत्य समजणार नाही की कमळी ही खरंच राजेंची मुलगी आहे, तोपर्यंत कामिनी काहीच कमळीला करू शकणार नाही. दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना असा संशय आलेला असतो की एकदा तरी मला कमळीच्या आईला भेटलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे कमळीला पण, कारण की कमळी आता मुंबईला यायला तयार नसते. पण आता फायनली पुढे ऋषी कमळीला मुंबईला येण्यासाठी तयार करतो. पण त्याच्या अगोदर मात्र आता आग लागते, ती म्हणजे नयनताराच्या घरात. कारण की मित्रांनो, नयनतारा एवढी प्रचंड चिडते आणि म्हणते की ऋषीची हिंमत कशी झाली माझ्यासोबत खोटं बोलायची. तर दुसरीकडे मात्र ऋषीने रोहितला सत्य सांगितलेलं असतं. पण मात्र ह्या तुम्हाला माहितीच आहे की रोहितने किती नालायकपणा केला. त्याच्यामुळे मात्र आपल्या नयनताराला काही सत्य समजलेलं नसतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे मात्र सगळ्यात भयंकर गोष्ट घडते की ऋषीमध्ये आणि नयनतारामध्ये आता फूट पडण्याचे चान्सेस असतात. तर एकीकडे आता नयनतारा चिडचिड करत असते, तर दुसरीकडे ऋषी आणि कमळीमध्ये आता भांडण होण्याचे चान्सेस आहेत. कारण की ऋषीने आधीच सांगितलं होतं कमळीला की मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच, मी दुसरं कोणासोबत देखील लग्न करणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीला मात्र आता ऋषीची पूर्णपणे तयारी असते. पण मात्र कमळीच्या मनात काय चाललं हे ऋषीने शोधलेलंच नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या कमळीचं देखील ऋषीवरती तेवढंच प्रेम असतं जेवढं ऋषीचं कमळीवरती आहे. म्हणजेच मित्रांनो, फायनली त्या दोघांच्या प्रेमाला खरी सुरुवात तर आता गावाकडेच होती. पण मित्रांनो, आता कमळीच्या मनात एकच चाललेलं असतं की नयनताराला मी आजपर्यंत कधीच आवडलेली नाही आहे, त्याच्यामुळे नयनतारा माझं आणि ऋषीचं प्रेम कधीच स्वीकार करू शकणार नाही हे कमळीला माहीत असतं. आणि कमळी ऋषीला बोलत पण नसते या विषयावरती, कारण की कमळीला माहीत असतं की ऋषी सरांना जर मी असं काय बोलले तर त्यांना वाईट वाटेल. तर ऋषी म्हणतो की मला माहिती आहे कमळी तुझ्या मनात काय चाललं आहे, कारण की तुला असं वाटतं आपण दोघांनी जर प्रेम केलं तर ती आई कधीच स्वीकार करणार नाही. पण काही जरी झालं तरी तू काळजी करू नकोस, मी आईला सगळं समजावून सांगेन आणि एक दिवस ती स्वतःहून आपल्या दोघांचं प्रेम स्वीकार करेल. म्हणजेच मित्रांनो, आपल्या ऋषीला अजून पण आशा असते की नयनतारा त्यांचं प्रेम स्वीकारेल. पण नयनताराने इकडे वेगळीच आता आग लावलेली असते. नयनताराला वाटत असतं की कमळी आणि ऋषी आमने सामने काय एकमेकांच्या समोरासमोर देखील आले नाही पाहिजे. त्यासाठी मला काही जरी करावं लागलं तरी चालेल, कारण की हा जर ऋषी असंच करत राहिला तर एक दिवस आपलं सगळं काही इनामदारांचं नाव खराब करून टाकेल असं वाटत असतं. दुसरीकडे मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील बोलत असतात की आता कमळीच्या गावाला जायचं का या विषयावरती. तर दुसरीकडे राजन म्हणत असतो की मला आता काहीतरी आपल्या बिझनेसच्या रिलेटेड तिकडे जायचंच आहे, त्याच्यामुळे आता मी तिकडे जाऊन येतो आणि तसंच कमळीच्या घरची देखील भेट घेऊन येतो. म्हणजेच आता कमळीच्या आईला पण थोडीशी आपली मदत लागली तर मी मदत देखील करतो. हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र कामिनी ऐकत असते आणि कामिनी म्हणते की ती कमळीची आई नेमकी आहे तरी कोण हे मला शोधलं पाहिजे. त्यासाठी मात्र तिने अनिकाला सांगितलेलं असतं की कमळीच्या आईचे फोटोज किंवा व्हिडिओज मला पाठव. पण मात्र अनिकाने ते अजूनपर्यंत
ऋषीपर्यंत पाठवलेले नसतात, त्याच्यामुळे मात्र अजूनपर्यंत कामिनीला सत्य समजलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजी म्हणत असते की जा आणि त्यांना काय मदत लागली तर मला नक्कीच सांग, आपण त्यांना मदत करूया. तर आता पुढे राजन कमळीच्या गावाकडे जायला निघतो. तर ऋषीने आता सगळ्यांसमोर कमळीला प्रेमाची कबुली दिलेली असते. त्याच्यामुळे आता कमळीच्या मनामध्ये काय चाललंय हे ऋषीला जाणून घ्यायचं असतं. तर दुसरीकडे मात्र कमळी सांगत असते की ऋषी सर, आपलं असं कधीच होणार नाही, कारण की तुमचं माझ्यावरती प्रेम असेल पण माझं नाही आहे. आणि निंगीला माहीत असतं की ऋषी सरांवरती कमळीचं खूप प्रेम आहे. पण मित्रांनो, आता ह्यांच्या प्रेमाच्या मध्ये सगळ्यात मोठी उभं जर कोण असेल ती म्हणजे अनिका, कारण की अनिकाला या दोघांचं प्रेम कधीच मान्य नव्हतं. त्याच्यामुळे अनिका आता नयनताराला काही काड्या करायची सुरुवात करते आणि म्हणते की तुमच्या ऋषीने तर आता लग्न केलं. म्हणजेच नयनताराच्या मनामध्ये ऋषीबाबत खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी भरवण्याचं काम मात्र ही अनिका करत असते. अनिकाला वाटतं की ऋषी झाला तर फक्त माझाच होईल, नाहीतर कोणाचाच मी होऊन देणार नाही. तर मित्रांनो, पुढे आता तुम्हाला हेच बोललं की कमळी आणि ऋषी आता लग्न करणार. पण मित्रांनो, त्याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजेच एकीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना तिची खरी नात भेटलेली नसते, तर राजनला त्याची मुलगी आणि बायको भेटलेली नसते. त्याच्यामुळे राजन आता सगळीकडे त्यांचा शोध घेत असतो. नयनतारामध्ये आणि ऋषीमध्ये आता जोरदार भांडण होतं. त्यामध्ये ऋषी म्हणतो की आई, मी तुला सगळं सत्य सांगणारच होतो, पण मी तुला सांगू शकलो नाही कारण की गावाकडे नेटवर्क नव्हतं. तर मात्र ऋषी म्हणत असतो की आई, मी सगळं दादाला तर सांगितलं होतं, रोहितला सगळं माहीत होतं. पण त्यावेळेस मात्र रोहित म्हणतो की अरे ऋषी, तुला काय वेड लागलं का? तू जर मला सांगितलं असतं तर मी आईला कधीच सांगितलं नसतं का? काही खोटं बोलू नकोस. तर ऋषीच्या बाजूने आता पहिल्यांदा स्टँड घेते ती म्हणजे आपली राधिका आणि म्हणते की हो आई, ऋषीने सगळं काही सत्य रोहितला सांगितलं होतं. त्यावेळेस मी पण ऐकलं होतं आणि मी तुम्हाला ते सांगणार होतं, तर मात्र रोहितने ते सांगू दिलं नाही. रोहित म्हणला की जर तू सत्य सांगितलंस तर तुला कायमचं गावाकडे निघून जावं लागेल. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आता रोहित तोंडावरती पडलेला असतो आणि रोहितला खरं तर तोंडावरती पाडायचं असतं आपल्या ऋषीला. पण मात्र आता राधिकामुळे ऋषी आपला वाचलेला असतो. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडते की नयनतारा आता ऋषीला सांगते, तू जर इथून पुढे कधी त्या कमळीच्या आजूबाजूला जरी दिसला आणि फिरकला तरी देखील माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. आणि ऋषी, आता मी एक मुलगी शोधली, तिच्यासोबत तुला कायमचं लग्न करावं लागेल, हे तुझ्यासाठी मी शेवटचं सांगते. दुसरीकडे मात्र आता नयनतारा जाते आणि कमळीला भेटते आणि कमळीला हे सांगते की तू माझ्या ऋषीपासून लांब राहा, कारण की तू जरी माझ्या ऋषीच्या आजूबाजूला फिरली तरी देखील मात्र मला त्रास होतो. त्याच्यामुळे तुझा आणि ऋषीचा इथून पुढे काही संबंध आला नाही पाहिजे, मला वचन दे. आणि ऋषीला मी एक मुलगी शोधली, त्याच्यासोबतच ऋषी लग्न झालं पाहिजे ऋषीचं, या गोष्टीची पूर्ण जबाबदारी तू घ्यायची. आणि ऋषीने जर चुकून पण असं काही नाही केलं तर मग माझ्यासारखं वाईट कोणीच नाही आहे. तर आता कमळीला असं वाटतं की ऋषी सरांसाठी आता हे पण करायला ती तयार असते, कारण की कमळीला माहीत असते की ऋषी सर आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत, त्याच्यामुळे ऋषी सर एक चांगली मुलगी डिझर्व करतात. पण दुसरीकडे मात्र अनिकाच्या डोक्यात हा प्लॅन चालू असतो की काही जरी झालं तरी त्या गावछाप कमळीचं आणि ऋषीचं लग्न होऊन द्यायचं नाही. तर दुसरीकडे अनिका देखील आता कामिनीच्या मदतीने आपल्या कमळीचा काटा काढायचं ठरवते. पण मित्रांनो, त्याच्या अगोदर कहाणी ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे राजनला खरं सत्य हे समजते की त्याची आणि गौरीची भेट होती, पण त्यावेळेस मात्र कमळीची भेट होत नाही. आणि राजनला एक गोष्ट समजते की या ठिकाणी कमळी नाही, मग गेली कुठं कमळी? म्हणजेच कमळी मुंबईलाच आलेली असते, पण त्यावेळेस राजन गावाला गेलेला असतो. आणि राजनची गौरीची भेट झाल्याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टी अशा समजतात राजनला की कमळीचे आबा म्हणजे त्याच्या गौरीचे, तुम्हाला माहितीच आहे की वडील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच्या नंतर राजनला कळते की माझी मुलगी जिवंत आहे, ती म्हणजेच कमळी आहे. ही खबर घेऊन राजन आता मुंबईला येणार असतो. तर दुसरीकडे आता कामिनीला देखील हे समजते, तर कामिनी आता राजनला वाटेत गाठायचं ठरवते. म्हणजेच ही खबर माथारीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही, असं मात्र कामिनीचा प्लॅनिंग असतो. तर बघूया मित्रांनो, पुढे नेमकं काय घडतं आणि नयनतारा कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला स्वीकार करेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.